गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा. आज श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. तर आम्ही आज भेटायला जाणार आहोत श्रीकृष्णांना खारघरला त्यांच्या इस्कॉन मंदिरामध्ये. आणि हे माझे दोन भाऊ आहेत, चंटू आणि बंटू. दोघं पण झालेले आहेत व्हाईटमध्ये एकदम टाईट. तर आता आम्ही आहोत नावाशेवा स्टेशनवरती. तर इकडनं ट्रेनमधून आम्ही जाणार आहोत खारघरला. तुम्हाला जे कोणी येणार असेल तर खारघर स्टेशनला उतरा. ठीक आहे. तर आता आमची आलेली आहे ट्रेन आणि या ट्रेनमध्ये दोन माझे भाऊ. आणि आज जाता मला खूप पाऊस लागला होता आणि आज पूर्ण दिवस खूप पाऊस पडत होता. तर आता खारघर स्टेशन आलेलं आहे. तर तुम्ही खारघर स्टेशनला उतरल्यानंतर लेफ्ट साईडला रिक्षा लागलेल्या असतात. तर तुम्ही तिथून जाऊ शकता. तर ते सुमारे 80 रुपये घेतात पर पर्सन वाईज. आम्ही तिघं होतो तर आमचे 80 रुपये घेतले. तर जाता जाता तुम्हाला आम्ही तिघं दिसू या ब्लॉगमध्ये. आणि आता तुम्हाला जाता जाता तुम्हाला इस्कॉन मंदिराचं दर्शन भेटेल. तर हे मंदिर आहे खूप सुंदर आणि खूप अप्रतिम आहे. पाऊस असल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे याचं सौंदर्य दिसू नाही शकतात, पण तुम्ही नक्कीच या आणि भेट द्या. तर आज आम्ही आलो होतो श्रीकृष्णाचा जन्म असल्यामुळे मंदिरामध्ये श्रीकृष्णांना भेटायला. तर तुम्ही बघू शकता आमची छोटीशी जर्नी. आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हे पाहून तुम्ही येऊ शकता. तर आता मंदिर आलेलं आहे. असं म्हटलं जातं हे जे मंदिर आहे खूप भव्य आहे आणि आपल्या मुंबईमध्ये हे खूप मोठं मंदिर आहे. तर तुम्ही ते आता आम्ही आतमध्ये जात आहोत आणि तुम्ही आतमध्ये पाहू शकता श्रीकृष्ण यांचे लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत छायाचित्र दाखवलेले आहेत. आणि सोबत तुम्ही हे सुद्धा पाहू शकता की आपले जे भक्त आहेत ते आपल्या भक्तीमध्ये किती तल्लीन झाले आहेत. राधे राधे. आणि आता या छायाचित्राबद्दल काय सांगू. जेव्हाही आपण या छायाचित्राला पाहतो आपले डोळे भरून येतात. कारण प्रेमाची व्याख्या ही काय असते हे बस राधे आणि कृष्ण या नावाने सुरुवात होते आणि समाप्त सुद्धा होते. चला मग मित्रांनो, आता आपण एक श्लोक बोलूया. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. चला मग आता माझ्या पाठोपाठ बोला. हरे कृष्ण 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 हरे. चला मग आता परतीचा प्रवास साधूया आणि वळूया आपल्या रोजच्या लाईफमध्ये. पण तुम्हाला एक मी सांगू इच्छितो भगवद्गीतेबद्दल की त्यामध्ये असं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. राधे राधे. राहायला आहे दर्शन घेतलं आहे.